फ्रेंड नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन ब्लॉग मध्ये. तर कशा आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता. तर बघू शकताय पुन्हा एकदा माजलगाव मध्ये आलेले आहे. कोंबडा आपला कापलेला काय गरज होती पुष्पा मॅडम खाल्ला आपला कोंबडा. कशाचा कोंबडा आहे? हा कशाचा कोंबडा खाल्लाय तुमचा? नाटक करायला का लई? आता बरं आता झाली का बोलती पण? बोलायचं नाही तर काय तुम्ही खाल्लंय म्हणून तुम्हाला बोलता येईल. पोटात कावळे आडायले तुमच्याकड गटा गटा हाणलाय कोंबडा तर हे ना बिनकामाचा फोन. आपण बघा हे हरिभाऊ गवते कॅमेरामॅन, हे आपले डायरेक्टर सुनील टेकाळे सर, आणि ही आपली रील स्टार पूजा लवटे. हिला तर तुम्ही सगळेच ओळखत असतान. सरांचे चॅनलचं नाव काय सर? हा, जी सुनीलियस टी. हा बरं ठीक आहे, तुम्ही बोला, मला माहिती नाही. टी सुनीलियस या चॅनलसाठी आपण धायगुडे मॅडमला बोलवलेलं आहे. तसंच पूजा मॅडम या पण आलेले आहेत. हरिभाऊ गवते आमचे कॅमेरामॅन, सोबत आमचे पत्रकार मित्र पण आलेले आहेत. त्यांचं पण आमच्या चॅनलला स्वागत आहे. लवकरच सराच्या प्रोजेक्टसाठी किंवा पेपरसाठी आम्ही काहीतरी करायचं आहे आमचा दोघांचा विचार. आता चर्चा झाली त्याच्यावर आणि खूप भेटून सराला बी आनंद झाला. आणि आम्हा तिघाची पण असं इच्छा होती की एकत्र टी सुनीलियससाठी काम करायचं आहे. ते स्वप्न आज पूजा मॅडम आणि ह्या धायगुडे मॅडमच्या माध्यमातून, पुष्पा मॅडमच्या माध्यमातून आमचं साकार झालेलं आहे. आणि टी सुनीलियसचं भाग्य समजतो की ह्या दोघी अशा एकदम आम्ही जे सीन घेतलेत ना, एकदम अशी दोघांनी परफेक्ट दिलेत की जास्त म्हणजे रिटेक एकही झालेलं नाही. तिघाचे सीन आम्ही पटापटा उडून टाकलेत. थोडंसं शूटला लेट झाला होता, पण एकदम सुंदर. तुम्ही नक्की पाहताल अशी आशा बाळगतो. आणि नक्की टी सुनीलियस तुम्ही चॅनल ते पण सांगा तुमच्या चॅनल कधी रिलीज होणार आहे, कधी नाही ते सांगून टाका तुमचं एक 8-15 दिवस तर लागतील. कारण तेवढा काय वेळ आता जाईल का? उद्याचं एक शूट राहील. उद्याचं शूट राहिल्यानंतर 8 दिवस मला काही ते वेळ भेटणार नाही. त्यामुळं 8 दिवसानंतर त्याचं एडिटिंग होईल आणि नंतर शूट. खरं तर मी आतापर्यंत इतक्या हिरोने पाहितल्या, पण ह्या 2 हिरोण्यासारखे कामाच्या बाबतीत खरंच नॉट चॅलेंज आहे. तुम्हाला दोघीला माझा सलाम आहे. थँक्यू सुनील सर. पायापासून म्हणा. थँक्यू नाही, चांगलं आहे काम. थँक्यू पूजा, तुला भेटून पण खूप छान वाटलं. पूजाची माझी आमची आज पहिली भेट आहे. सोशल मीडियावरती मी 3 वर्ष झाले. ही कधीपासून आहे मला माहीत नाही, पण मी हिला किमान 1 वर्ष झालं सोशल मीडियावरती बघते. तर तिची माझी काही खाशी ओळख नव्हती, पण आज पहिल्यांदा आम्ही भेटलोत आणि आमची चांगली ओळख झाली आहे ना पूजा? आणि पुष्पाताईला भेटून मला पण भारी वाटतं. हा, आणि तिचा स्वभाव पण मस्त आहे. हो, तुझा पण स्वभाव खूप छान आहे. आणि तिचे बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती, तिचे गाणे वगैरे असतात. माझ्याबद्दल काय बोला ना तुम्ही. आणि ऐका ना, बोलते की हे बघा. बोलते की बोला. आणि आज असा योग तिथं झाला. काय बोलण्यासारखं काय नाही, तरी पण एक कॅमेरामॅन म्हणून बऱ्यापैकी बरा माणूस आहे. असं काय नाही, बाकी विशेष सांगण्यासारखं, कौतुक करण्यासारखं तर असं इथं काय नाही. हे गौतम पण सराबद्दल लाईक कमेंट, चांगला माझ्याबद्दल नाही. आणि दुसरी एक अशी गोष्ट आहे की पुष्पा धायगुडे मॅडमशी आणि आमच्या पूजा बारशीकर यांच्याशी बऱ्याच दिवसांना आमची कॉन्टॅक्ट होता, परंतु असं वेळ येत नव्हता साधून, योगायोग येत चॅनलचं नावच नव्हता. पूजा आज तो वेळ बी आला, योगायोग बी आला. आणि आजचा दिवस भाग्याचा ठरला की त्या आम्ही तिघजण सोबत काम करायला लागलो. चला, धन्यवाद. पाहत राहा पूजा बारशीकर आणि पुष्पा धायगुडे यांचं चॅनल, सोबत टी सुनीलियसचं चॅनल सुद्धा पहा. तर हरिभाऊ सर, बोला, काही बोलायचं असेल तुम्हाला तर. मला एका शब्दातच बोलायचंय. ते शब्द तुम्हाला मी बोललो नाही, मलाच लक्षात नाही. कारण की तुम्ही एक नंबर काम केलंय, त्यामुळे मी खुश झालोय. मला बोलायला अपेक्षाच राहील नाही. तुम्हाला मार्क किती द्यावा? हो, अपेक्षा नाही, मला बोलाय शब्द राहील नाही असं म्हणा. हा, शब्द अपुरे आहेत. आणि तुम्ही तर हरिभाऊ गवते सरांनी कॅमेरा घेतलाय बघा नवीन. मी ह्या कॅमेऱ्याचं कौतुक करते, कारण मी आज जे शूट बघितलं ह्यांनी घेतलेलं ते एकदम क्लिअर आले. माझं पहिलं गाणं झालेलं यूट्यूबवरती, तुम्हाला पण माहिती आहे, ह्यांच्याच कॅमेऱ्यात त्याच्यापेक्षाही जास्त क्लिअरिटी ह्या कॅमेऱ्यामध्ये आहे. तर मला सर तुमचं जे काम आहे ते आजचं खूप आवडलं, चांगलं आहे. सध्या असंच अगदी करत राहा. अगदी अगदी बरोबर बोललात मॅडम. आणि आणि आमच्यासारख्या त्यांचं कलाकारांना तुमचं मार्गदर्शन, तुमचं सपोर्ट राहावा हीच अपेक्षा करू. माणसाचा जन्म हा एकदाच आहे, बार बार येणार नाही. त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी तोंड वरून बोलत जावा, इज्जतीत बोलत जावा, चांगलं राहत जावा, आमच्यासोबत खुश राहत जावा. गेली 7 ते 8 वर्ष झालं आम्ही या क्षेत्रामध्ये काम करत आहोत, त्यामुळे आम्हाला इम्प्रूव्हमेंट कळालाय. बाकीचं सर बोलते. आणि काय सरांचं खरंच मॅडमनं कौतुक केलं कॅमेऱ्याचं वगैरे. कॅमेऱ्यात सराकडे उत्तम आहेच, परंतु सराचं जे शूट करायची पद्धत आहे वरचीवर प्रगल्भ होत चाललेली. आणि त्या प्रगल्भ झालेले मी कालचा आता सिलेंडर केलेला होता, त्याच्यामध्ये सर मला असं जाणून आलं भविष्यामध्ये की तुम्ही त्यांना एडिटिंगला सुद्धा जास्त म्हणजे असं पहिला वेळ लागत होता.
आता वेळ लागत नाही, कारण सुरुवातपासूनच ते शूट चांगलं करायला लागलेले आहेत. नक्की आपणही त्यांचा अनुभव घेऊ शकता. तुम्ही सध्या आम्ही त्यांचा आतापर्यंत त्यांच्याकडे प्रतिसाद 10-15 घ्या. पिक्चर केले आहेत. हरिभाऊ गवते यूट्यूब चॅनलवरती त्यांच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा नंबर आहे. कुणाला गाणे, व्हिडिओ सॉन्ग, वेब सिरीज काही करायचं पण असेल तर जास्त सरांशी busy करू नका. संपर्क साधवा आम्हाला त्यांचा वेळ भेटणार आणि नाही असं करू नका. तुम्ही त्यांचं काम तेवढंच करा बघा. busy. बस एवढंच चला. बोलन. हो, चला बरं, Thank you. आपल्याला औषध. वेलकम. बघत चला, राहा ते जाईन पुन्हा पुष्पा दाहिगुडे यूट्यूब चॅनेल. पुन्हा येईल का? हा एक राहिले दाखवायचं तुम्हाला. कुठे गेले ते? कोण? हे ते. कार्टून. हा माझं कार्टून आलंय आज माजलगावला. तुम्हाला ATM. पण सगळ्यांना बघायला आनंद वाटन. पहिल्यांदा शूटिंग वरती सेट वरती माझा मुलगा अभिषेक आलेला आहे. दादा हाय कर. आता सुट्ट्यामध्ये आनंद गेला का नाही बाळा तू? कसं वाटायला तुला इकडे येऊन? छान वाटायले. आज काय काय खाल्लं सांग पब्लिकला. क्लिअर का दिसत नाही माझ्या फोनचं? थोडं क्लिअर करा बरं. सांगायचं ना. चालू आहे कॅमेरा. हो पण उपयोग काय आहे आता बघ क्लिअरिटी. इकडे लाव हा. तर हे आमचा दादा तर आलाय अनुष्का घरी. ही आपली स्कूटी ऍक्टिवावरती आलेली आहे. मी बघा पहिल्यांदा म्हणजे गाडी मी चालवली नाही. ड्रायव्हर सोबत आणलाय. आमच्या इथले जवळचे पाहुण्यातले माणसं घेऊन आले मी सोबत. तर बघा ही आपली गाडी आहे. गाडीवरती आले आणि ह्यांच्या गाड्या इकडं अशा लावल्यात बॅगा बिगा इथं ठेवून. इकडं एक सीन घ्यायचा होता म्हणून ह्या माजलगावच्या आता जे काही लोक माजलगाववर व्हिडिओ बघतात त्यांना हे लोकेशन ओळखू येणार. खूप सुंदर असं लोकेशन आहे. मला तर आवडलं. मी ह्याच्या आधी सध्या येऊन गेलेले आहे. तर त्या दिवशी वी गौरी शंकर वणमारे यांच्या गाण्यामध्ये मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती सॉन्ग केलं. आणि त्याच्यानंतर आता मी आपले माजलगावचे डान्सर लखन निसर्गंध डान्सर खूप छान आहेत. कलाकार म्हणजे ज्याच्या अंगामध्ये कला असते ती प्रसिद्ध नसतात पण एक ना एक दिवस त्यांना नक्कीच यश भेटतं. तसंच ते पण एक चांगले कलाकार आहेत. तर मला आवड असल्यामुळं मी माजलगावला 2दा आले. उन्हातानाचं शूटिंग केलं आणि त्याच्यानंतर आज परत माजलगावला सुनील टेकाळे सर डायरेक्टर त्यांचं पण छोटंसं चॅनल आहे. त्यांना पण आवड आहे. तर त्याच्यामध्ये मी पत्नीचं पात्र निभावलं आहे. तर खूप मजा आली हे करताना सगळं. आता मला छोटे मोठे कामं भेटत राहिलेत. मला पण चांगलं वाटतंय. गाडी घेतली लेकरांचं वगैरे म्हणजे पहिल्यापेक्षा तरी बऱ्यापैकी चांगलं आहे. तर भारी वाटते मला. तर आता त्यांची जेव्हा वेब सिरीज येईल तेव्हा मी एक शॉर्ट व्हिडिओ किंवा लॉंग व्हिडिओ तुम्हाला टाकल किंवा मी तुम्ही बघायला मिळेल असं काहीतरी करणार. इंस्टाग्रामवरती स्टोरी टाकल म्हणजे तुम्हीही पाहताल आणि तुम्हालाही माझा अभिनय कसा वाटला कसा नाही तुमचा प्रतिसाद मिळावा मला हीच इच्छा आहे. तर असाच तुमचा सपोर्ट आणि आशीर्वाद कायम सोबत राहू द्या. धन्यवाद.